SAFE न्यूज मध्ये आपले Stop स्वागत. scrolling. अंबरनाथ Look what I टपाल have. क्रिकेट क्लब आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2026 सौजन्य श्री लक्ष्मण जाधव सरपंच अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री सदामावा पाटील तसेच प्रभाग क्रमांक 17चे नगरसेविका पूनम शेलार तसेच विनोद शेलार आणि अन्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. कुठेतरी आठवण ठेवून हे खेळ खेळवणारी जी संस्था आहे आणि 4 वर्ष आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि ज्या टीम येतील त्याला सगळे खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सन्मानित केलं. आम्ही या टकारी समाज क्रिकेट क्लबचं आभारी आहोत. धन्यवाद. समाजातर्फे महाराष्ट्रातील सर्व खेळाडू महाराष्ट्रातील समाज बांधव यांना एकत्रित करण्याचं हे निमित्त आहे. त्याबद्दल आम्ही सर्व टाकारी समाजाचे आलेले सर्व बाहेरगावावरून आलेले खेळाडू यांचं सुद्धा स्वागत करतो आणि आपण या स्पर्धेत आलात, आपला अमूल्य असं वेळ दिला. आपल्या नगरसेविका पूनमताई शेलार तसेच आमचे मित्र विनोद शेलार हे उपस्थित राहिले, पूर्वक आभार मानतो. पहली गेंद इस बार लेग स्टंप के बाहर की हुई गेंद वाइड के साथ ओवर की शुरुआत. इस एक रन के साथ खाता खुलता हुआ टीम नासिक का. स्ट्राइक पर आप गणेश गायकवाड़ को देख सकते हैं, नॉन स्ट्राइक पर मोहन. टीम नासिक है यहाँ पर. अगली गेंद इस बार उठाकर खेल दिया है मगर गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई और इस गेंद पर केवल एक ही रन मिलेगा. आप देख सकते हैं वहां पर जो यानी कि फातिमा मैदान है वो गेंद पर केवल एक ही रन मिलेगा. आप देख सकते हैं वहां पर जो ऑन साइड की दिशा में जो खिलाड़ी है उनका आपसे निवेदन है कि साफ जरा एक क्रिकेट का बेहतरीन मैदान हमारे सभी क्रिकेट प्रेमियों को होना जरूरी है अंबरनाथ में, क्योंकि चाहे फातिमा ग्राउंड हो फॅक्टरीतील होय आणि MPF मैदान फिर ये लगातार तीसरी गेंद दिशा से भटकते. समाजामार्फत टाकारी समाजाचं क्रिकेट सामने भरवले, काय सांगणार याबद्दल? सर्वप्रथम आम्ही सालाबादप्रमाणे मध्ये 2 वर्षाचा खंड पडला, पण त्याच्या अगोदरपासून आम्ही हे क्रिकेटचे सामने भरवतो आहे आणि हे क्रिकेटचे सामने अंबरनाथ टाकारी क्रिकेट क्लब आयोजित आणि टाकारी समाज संस्था हे संयोजकच्या माध्यमातून ह्या क्रिकेटचे सामने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर टाकारी समाजाच्या बांधवांसाठी भरवत आहोत. ही स्पर्धा नुसती स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आम्ही बघत नाही आहे की एक सामाजिक बांधिलकी जपायचा प्रयत्न करतो आहे. सामाजिक संघटनेमध्ये एकता बंधुता ही राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. समाजाच्या लोकांना आपल्या प्रत्येक सामाजिक बांधवांबद्दल प्रेम आपुलकी ही राहिली पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही एक सामना भरवला आहे. ही आमची पूर्ण सर्वांची टीम आहे, आमची टीम आहे, हे आमचे कार्यकर्ते आहेत. एक प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्या ना कुठल्या संघटनेशी जोडलेला आहे. हे कोकणचा अध्यक्ष आहे मंगेश जाधव आहेत, इथे आमचे कार्याध्यक्ष आहेत, माजी सरपंच आहेत, मुख्य विश्वस्त आहेत. तर हा आमचा फक्त एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न आहे आणि आम्ही या खेळाच्या माध्यमातून देतो आहे. आजकाल काय होतं की खेळाच्या माध्यमातून ना सर्व एकत्र येतात. खेळ म्हटलं ना तर जात पात गट तट हे राहत नाहीत, म्हणून आम्ही हा खेळाच्या माध्यमातून एक उपक्रम असा राबवला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही हा समाजाला एकसंघ करायचा प्रयत्न करतो आहे. एवढंच मी बोलतो. किती टीम याच्यात सहभागी झाली? याच्यामध्ये 10 टीम सहभागी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुणा, नाशिक, बारामती, तुमची धामारी आहे, घाटकोपर आहे, कोकणची एक, मुंबईची एक टीम आहे, बदलापूर आहे, अंबरनाथच्या आमच्या 4 टीम आहेत. तर अशा मिळून आमच्या एक टोटल 10 टीम आहेत. या 10 टीमच्या माध्यमातून आम्ही आता ही स्पर्धा खेळवतो आहे. हळूहळू अजून हा भव्य स्वरूपात आम्ही करूया आणि अजून जास्तीत जास्त संघ कसे येतील, जास्तीत जास्त मुलं कशी येतील याचा प्रयत्न करतो आहे.